हॅलो हॅलो दांडा देव काय खात हॅलो दांडा बिंडा देव. हॅलो. टॉस कंप्लीट करूया आपण. बघ रे आवाज चला, दोन कॅप्टन आलेले आहेत. अजयजी, आपण या. हॅलो हॅलो. एका बाजूने साई सदस्य सुनगर आणि गावदेवी स्पोर्ट्स कामण 25 धावांचं लक्ष असेल मॅच जिंकण्यासाठी. टॉस झालाय. टॉस ससूनगर संघाच्या बाजूने. हॅलो. परत बाद झाला. चेक. याला खोलांडीला पाठव ना. आवाज काय पाठव त्याला. हॅलो. चला, आपण बघितलं तर नेक्स्ट मॅच टॉस झाला. तिकडे टॉस कवॉस साई शोधा ससूनगर संघ आपल्याला पाहायला मिळाला आणि बॅटिंग निवडली आहे. या मॅच मध्ये आपण नजर टाकली आहे तर 24 धावा झालेल्या आहेत आणि 25 धावांचं लक्ष 2 ओव्हर मध्ये पूर्ण करायचं आहे जनमान स्पोर्ट्स पायगाव संघाला. रविवारचा दिवस आहे. नक्कीच आज आपण बघितलं तर मग भरपूर आणि भरपूर बिझी आपल्याला राहावं लागेल. आणि नक्कीच राहण्याचं कारण काय तर वेळ नाही आज तितका जास्त आणि तो खर्च करणार नाहीत आपण. हो. कमी हवा मगाशी तरी चांगला जास्त आवाज येत होता. हो. मा एवढंच येते. थोडा वाजव, थोडा वाढव आवाज. हो. चेक. हा आता कसा. चला, लगेच फील्ड सेटअप करून घ्यायची आहे. ओपनिंगचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत विजय भोई आणि गणेश कासाड. पहिली मॅच अगदी पण बघितली. समोर बघा गाडी आहे, बाईक आहे, एफझेड आहे, त्याचा मिरर आहे, त्रासदायक ठरतोय. दुकानाच्या समोर एफझेड कोणाची गाडी आहे. दुकान के सामने, किराना दुकान के सामने गाड़ी खड़ी है, उसका मिरर है, फ्लैश कर रहा है. या बाजूची, या बाजू, या बाजू, या बाजूची. ओके, थँक्यू सो व्हेरी मच. चला, जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. 2 खेळाडू आघाडीचे मात्र बॅटिंग करण्यासाठी उतरलेले आहेत. 25 धावा विजय भोळे आणि गणेश कासाड हे 2 खेळाडू आपण पाहिले तर पहिल्या इनिंग मध्ये काय झालं तर छान सुरुवात मात्र करून दिली होती. जवळ आपण पाहिलं तर मिस्टर धीरज सूरजने सूरजची आज बॅटिंग आपण पाहिले तर छान राहिली आहे. गणेश आणि विजय जोडी पाहिली आपण. बॉलिंग ट्रॅकर पाहणार आहोत रोहित ठक्कर या गोलंदाजाला. पंचवीस धावा 12.5ची सरासरी प्रति ओव्हर मध्ये. शुभेच्छा देऊया दोन्ही टीम्सला म्हणूया व्हेरी ऑल द बेस्ट. पहिला चेंडू गणेश साठे ओढ द विकेट. उलटास होता व्यवस्थित मात्र आपण पाहिला बॅटवर घेतला नाहीये. सूरज आहेत तिकडे. एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. एका धावेने अकाउंट मात्र खोललं झालंय. ओपन झालंय 25 मध्ये एक कमी केली. आता 11-24 असेल आणि हे कॅल्क्युलेटेड अगदी विजय यांना देखील माहिती आहे जे स्ट्राईक एनकडे आहेत. समालोचन क्षेत्रामधून आपण बघितलं ना भरपूर आपण बघितलं तर गोलंदाजांचा नक्कीच त्याने अभ्यास देखील केलाय आणि भरपूर गोलंदाजाने रीड देखील केलंय. कोणाची ताकद कोणाची कमजोरी नक्कीच आहे कशा प्रकारे
हॅलो चेक. हॅलो चालूच नाही झालाय तुझा. हॅलो वाढव आवाज. हॅलो 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 चेक. पहिलं ओव्हर फिनिश. पहिल्या ओव्हर मध्ये धावा फलकावर आपण पाहिल्या 8 धावा. म्हणजेच काय तर 6 चेंडू आणि 17 धावा जिंकण्यासाठी हवे असतील. 6-17 हे समीकरण डोळ्याच्या समोर. चेअरमॅन स्पोर्ट्स पायगाव टीम पहिल्या ओव्हर मध्ये थोडा आपण पाहिल्यानंतर कमी पडलाय, परंतु या मॅचला जिंकायचं असेल तर इथे कमी पडून चालायचं नाहीये. विजय भोळे यांना मात्र या संघाची जबाबदारी स्वीकारावी लागेल. या संघासाठी मात्र त्यांना बॅटच्या माध्यमातून चांगले योगदान द्यावं लागेल. चेअरमॅन पायगाव टीम आपण पाहिली आहे, सुरुवात छान करते. सुरुवातीच्या मॅच मध्ये चांगलं कार्य करते, परंतु मध्यंतरी काहीतरी ना खेळ थोडासा कमी पडतोय. परंतु आता कमी पडून जायचं नाहीये. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिलं कैलास डोंगरकर नावाचे गोलंदाज पाहतोय आपण. 6-17 समीकरण असेल. सोपं केलं जाईल की कठीण केलं जाईल. पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र आपण पाहिला चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. डिक्लेरेशन झोन आहे तिथे. 2 धावा मात्र मिळतील. 2 धाव्याने मात्र आपण बघितलं की घेमतराव नाही, परंतु या टोटलला कमी करायचं असेल तर प्रयत्न असतील मोठ्या फटक्यांचे. षटकार किंवा चौकार ते येतील की नाही आहे. कारण की आता येणारे चेंडू अगदी आपण पाहिले तर 5 मध्ये 15 धावा या करायच्या असतील. सगळं काही आपण बघ. चालू आहे तुझं काम चालू आहे. लवकर बनवायला लागलं. खाली बघ. 4-15 ना. हॅलो पुढील चेंडू पाहते गणेश. उंच केलेला फटका पाहायला मिळतोय. हवे येत आहे. हो 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 वन कॅच. गुड रनिंग झेल. बाउंड्रीवरून आपण बघितलं ना तर काय जबरदस्त एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाला. ती सेटच्या घेरापर्यंत पोहोचून मात्र कॅच कंप्लीट करणं अनिवार्य होतं आणि मात्र ते केलं. कठीण होता परंतु त्यांनी कार्य केलं पूर्ण आणि सफलता मिळाली आहे. फलंदाज झालेत बाद. पहिला धक्का जिंकण्यासाठी धाव्यांची गरज आहे. 14 2 बॉल आहेत ना. 2 मध्ये 14 मॅच फसला. बघा वाघोबा स्पोर्ट्स टिवरी संघाने परफॉर्मन्स आहे ना काय जबरदस्त केलाय. बॅटिंग आज आपण बघितले ना तर छान राहिली आहे आणि बॅटिंगच्या जोरावर धावा उभ्या करतात. समोरच्या संघाला मात्र डॉमिनेट करतायत. 2 मध्ये 14. क्या बात आहे. आल्या फटका तर छान खेचलाय, परंतु फिल्डर आहे तिकडे. आर्यन आलेत. आर्यनच्या माध्यमातून चौकार आलाय, परंतु चौकार येताना थोडासा उशीर झाला हे पाहायला मिळते. आता काय तर 1 चेंडू आणि 10 धावा जिंकण्यासाठी हवे असतील. सुरुवातीच्या ओव्हर मध्ये धावा कमी आल्या, त्याचमुळे 12.5ची सरासरी होती प्रति औसत मध्ये. आर्यनचा पुन्हा एकदा चांगला प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय बावडूलांच्या पलीकडे 4 आणि अगदी आपण पाहिला तर हा सामना मात्र इथे संपला गेला. सामना जिंकला गेला. चौकार जरूर आला होता, परंतु 6 धावेने हा सामना जिंकण्यामध्ये यश मिळतोय टीम वाघोबा स्पोर्ट्स टिवरी या टीमला. आणि अगदी आपण पाहिलं तर मग जर्मन पायगाव संघ सकाळच्या सत्रामध्ये पहिला मॅच तर छान राहिला, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये ती कामगिरी आहे ना त्यांची ते कंटिन्यू राहिली नाही आणि थोडंसं नाराज व्हावं लागेल आणि हडलक त्यांना देखील म्हणूया.
मॅडम ते मॅचचा पुरस्कार आहे तो देखील आपण देऊया.